हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तेजल हिअर. 7 मंथ्स ऑलमोस्ट संपत आला आणि उद्या बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे. सर्वजण आलेत घरी आणि मस्तपैकी आम्ही आज मेहंदी वगैरे काढणार आहे. तुम्हाला पाहायला मिळेलच आम्ही काय काय करतोय आज. उद्याचा सुद्धा व्लॉग येणार आहे आणि आजचा सुद्धा व्लॉग तुम्ही पाहत राहा. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. हे मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत. हॅलो. किती दिवसात केलं मम्मी हे सगळं? 3च दिवसात. सुपर फास्ट आहे तू, चेन्नई एक्सप्रेस. काय काय बनवलेस? वाव, चकली माय फेवरेट. करंजी पण छान झाली. काय बोलतात या करंजीला? पुड्याच्या करंजी. पुड्याच्या बोलतात का? रव्याचा लाडू. शंकरपाळी. गोल करावे लागणार. हे सर्व रुखवताची तयारी आहे. बेबी शॉवरचं रुखवत करणार आहे आई. आपल्याला हे सगळं भरावं लागेल आता. हां, टोपलीमध्ये. हे काय, लक्ष्मीनारायण चिवडा? लक्ष्मीनारायणचा चिवडा हा कॉर्नचा चिवडा. ही भाकरवडी, केळ आणि फळं तिकडे थोडं. आणि इकडे चालू आहे ताईचं पावभाजी. ताई स्पेशल पावभाजी. खूप छान बनवते ताई पावभाजी, त्यामुळे आज आम्ही ताईला सांगितलंय बनवायला. नेहमी ताई येते तेव्हा पावभाजी हा मेनू फिक्स असतो आपला, हो ना? आणि आम्ही सगळ्यांनी तयारी वगैरे करून दिली. आता ताई मस्तपैकी बनवणार आहे. तर हे सर्व गिफ्टचे बॉक्सेस आहेत, जिथे आम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देणार आहे उद्याच्या फंक्शनसाठी. आणि 200 पीसेस असतील. हे पावाच्या लाद्या सुद्धा आणलेल्या आहेत सकाळी सकाळी जाऊन माय हजबंडनी. आणि नेल आर्ट्स पण केलेत, तुम्ही पाहू शकता. गाणं म्हणणार का तुम्ही? सगळ्यांच्या फंक्शनला गाणं म्हणता. आता तर आज उद्या म्हटलंच पाहिजे गाणं. गाणं आणि डान्स झाला पाहिजे तुमचा. पाहून. आणि एक कडवं नाही बरं का, जरा थोडे 1-2 कडवी ऍड करा गाण्याची. ते फक्त गाणं नाही म्हणत, ते गाणं म्हणतात पण आणि डान्स पण करतात. दोन्ही एकत्र करतात. त्यामुळे 2 कडवी तरी झाली पाहिजे तुमची उद्या. किती वेळ लागेल? सुपर. 1 तास. हो का? लाडू. दे. हळूहळू करत मी थोडं थोडं सगळं टेस्ट करणार आहे, कारण की मेहंदी काढायला बसायचे आणि मग नंतर भूक लागेल मला. सो हळूहळू मी सगळं खाणार आहे. छान झाली मम्मी. हे फळं आणलीत यांनी आणि काढून ठेवतात ते एक एक. कुठून आणली पप्पा? आम्हाला जेव्हा पण जास्त फळं घ्यायची असतात तेव्हा मार्केट यार्डलाच जातात पप्पा घ्यायला. खरबूज तर बघ केवढे आणले. काय ग? वाव. पावभाजी होईपर्यंत वेट नाहीये. पावभाजी होईपर्यंत वेट नाही, त्यामुळे शेंगा खातोय. आईने सकाळी सकाळी शेंगा भाजल्यात. छान मेहंदी काढतात. ऑलरेडी मी तुमचं पेज पाहत होते आणि पेजवर इतके छान पोर्ट्रेट्स वगैरे काढलेले, तर मला तेव्हाच खूप आवडले होते. मग मी म्हटलं यांच्याकडनंच काढणार मी बेबी शॉवरला मेहंदी. आणि फायनल लुक तुम्हाला दाखवूच आम्ही लवकरच. त्यांचं पेजसुद्धा आहे मॅमचं. काय आहे पेजचं? येस, इन्स्टावरती त्यांचं पेजसुद्धा आहे, तर तुम्ही चेक करू शकता त्यांच्या फीड्स. सो येस, लेट्स गेट स्टार्टेड. तर आम्ही मेहंदी स्टार्ट केलेली आहे आणि ताईंनी इतक्या छान डिझाईन्स सर्च केल्यात, पण आम्ही कस्टमाइजच करणार आहे. जे आम्हाला हवे तेच काढणार आहे आम्ही. लोटस थीम आहे, राधाकृष्ण थीम आहे आमची, तर त्यापैकीच आम्ही काढणार आहे काहीतरी. सो तुम्हाला फायनल लुक लवकरच करेल. आता 15-20 मिनिटातच तयार होईल पावभाजी. कलर मस्त आलाय. हे टाकायचं बाकी आहे का अजून? हो. एडिट वगैरे कधी करता व्लॉग्स वगैरे? अजून 2 तास आम्हाला. मी जाऊन येतो. येस. क्लायंट्स आलेत तिकडे. बाय. जेवण करून घ्या तुम्ही सर्व. त्यांना पण. हो. बाय.
आमची फ्रंट साईडची मेहंदी कंप्लीट झाली आणि खूप सुंदर आली आहे. तुम्हाला मी दाखवते, कम क्लोज. हे सर्व फीचर्स काढलेत त्यांनी. हे जे आहेत हे मॉम डॅड आहेत आणि डॅड किस करतात आहेत बेली बम्पला. त्यानंतरनं इथे तेजल विशाल बेबी लोडिंग, त्यानंतरनं स्लिपिंग बेबी आहे. हे हँड्स आहेत मॉम डॅडचे आणि बेबीचे, जे की आम्ही फ्युचरमध्ये शूट करू. त्यानंतरनं हे कॅलेंडर काढले त्यांनी आणि ऑगस्टमध्ये आमचं बेबी येणार आहे, त्यामुळे इथे त्यांनी त्याचे फिट काढलेत आणि खूप सुंदर. सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ते मला हा बाळकृष्ण आहे. खूपच सुंदर काढलं आहे कृष्णाचं त्यांनी फीचर्स. ओव्हरऑल मला खूप आवडलं आहे. आय लव्ह इट आणि थँक्यू सो मच. खूपच सुंदर झाली. माझ्या रूममध्ये पण तसाच फ्रेम आहे, दाखवत आहे ना तिथे, आणि सेम ॲज इट इज त्यांनी इथे काढलं आहे. मी त्यांना आल्या आल्या बोलले होते की मला ती कृष्णाची फ्रेम खूप आवडती, तर सेम त्यांनी मला काढून दिले आणि खूप टास्क आहे हे सर्व इतकं छान बारीक बारीक काढणं. मला तर हे कधीच जमणार नाही, पण त्यांच्यामध्ये ती कला आहे तेवढी, त्यामुळे इतकं सुंदर केलंय त्यांनी. उठत बसत टाइमपास करत सगळी आमची मेहंदी झालेली आहे. अजून बॅकला पण काढायचं आहे. फ्रंट तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर आहे. जसं जसं आमचं बॅकचं कम्प्लीट होईल तसं मग तुम्हाला मी दाखवेल. फायनली रियुडी आलेली आहे आणि रियानी जे मी तिला सांगितलं होतं ते बनवलंय. वाव, खूप मेहनत केली बर का 2-3 दिवस. काजू कतली खाऊ, काजू कतली. थँक्यू. चौकोनी घडी घातली ना 2-3 बॉल करून सरळ बसून नाही. त्याच्यात लाडू ठेवायचं काम चाललेलं आहे. छान छान फुल तयार केले. अंकिता, प्रणाली. फायनली 8:30 वाजलेत आणि आमची मेहंदी पूर्ण झाली आहे. फ्रंट साईड आणि बॅक साईड. खूपच नाजूक डिझाईन आहे, त्यामुळेच इतका वेळ लागलाय आणि खूप छान केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. जर तुम्हाला सुद्धा तुमचं काही फंक्शन असेल, वेडिंग असेल, बेबी शॉवर किंवा काही फंक्शन असेल, तर तुम्ही दीदीला नक्की कॉल करा. वाजलेले आहेत 9 आणि दिवसभर आमचं मेहंदी वगैरे सगळं तुम्ही पाहिलंच असेल. सगळ्यांची धावपळ चालू होती कारण की उद्या फंक्शन आहे आणि उद्या काहीच जमणार नाही. मुलींनी सुद्धा खूप सुंदर असं रुखवत केलाय सेंटरवरतीच, त्याचा व्हिडिओ पण तुम्ही पाहिलाच असेल. त्यानंतर घरच्यांनी सर्व पॅकिंग वगैरे केली आहे फराळाची. आता मी जेवण वगैरे करणार आहे आणि मस्त पिक्चर वगैरे पाहू, थोडा गप्पा गोष्टी करूयात. हा व्लॉग फर्स्ट येणार आहे, तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.